ऑब्जेक्शन घ्या. काय ऑब्जेक्शन वॉरंट आणलंय का तुम्ही? काय आणलं? अरेस्ट वॉरंट आणलंय का? चोर आहे का तो? लावू शकतो आणि तुम्ही आमच्याशी वादविवाद करू शकतो. तुम्हालाही लावू शकतो. मध्ये एवढं बोलतो म्हणजे काय आम्ही काय काय हे काय बोललोय आम्ही ऐकून घेतो मग तुम्ही आम्हाला काही बोलणार. काहीच नाही बोललो. जे आहे तेच बोलतोय साहेब. जे स्पष्ट आहे तेच. नोटीस आणली आहे का तुम्ही किंवा काय अरेस्ट वॉरंट आहे का? नाही देणार. ऐका ना, मी काय सांगितलं, मला लिगली एक नोटीस काढा. नोटीस पेड मी येऊन जातो पोलीस स्टेशनला. मला ऐका ना, माझ्यावर प्रिव्हेंटिव्ह करत असताना तुम्हाला आधी नोटीस काढावी लागते. ऐका ना, मला ऑलरेडी मी याच्यावरती एक चालू आहे. आपल्या क्लोजरचा रिपोर्ट द्या. आपल्या त्यानंतर ऍडव्होकेट साहेबांना करा. विचारा. तेच विचारत आहे. मी कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाही. तेच विचारत आहे. तुम्ही हो. काय म्हणता ना, वेट करा ना. कुठं चाललेलं नाही, तुमच्या समोरच बसलेले. नाही मी आपलं मत बघा. हा, मग चला चला म्हणू नका. चालेल. हॅलो, जैन साहेब, रेग्युलर साहेब. व्हिडिओ काढा ना. बाहेर गाडी उभा आहे ना, त्याचं फुटेज घ्या. घ्या प्रॉपर. हे आपले धाराशिवचे पोलीस आहेत, माझ्या आंबी पोलीस स्टेशनचे. काही कारण नसताना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सकाळी सकाळी घरी आले. API चौधर म्हणून. एकच मिनिट. चौधर साहेब, चौधर साहेब, पालकमंत्री. काय सांगतो? साहेब नमस्कार. इथे चौधर होते. काय नाही, त्याच्यामध्ये ना आपल्याला प्रिव्हेंटिव्ह करायची. त्याला बाकी दुसरं काही विषय नाही. नाही नाही, 100% हो, 100%. हो हो हो. हॅलो, साहेब, प्रिव्हेंटिव्हच्या नावाखाली आता मला घ्यायला 10-15 जण आले. आता प्रिव्हेंटिव्हला 15 जण लागते का? नाही, हे पद्धत चुकीची आहे. काय म्हणतात, मला काल मी सांगितलं होतं की कोणत्याच पद्धतीचं योग्य नाहीये. कोणत्याच पद्धती. हा ठीक आहे, म्हणजे गुन्हा असल्यानंतर तुम्ही करा ना, काहीच रिझन नाही. काल मला यांनी डिटेन केलं, यांनी लिहून घेतलं, तर मी त्या पद्धतीमध्ये घरी थांबलोय. आपल्या
प्लीज सर तेवढं. येस तुम्ही करा ना, तुम्ही न्यूज आलेत की तुम्हाला करायला काय, समोर जावा ना, विचारा ना प्रश्न त्यांना. डायरेक्ट रेकॉर्ड करून प्रश्न विचारा ना. 10 दिवशी फोन करतो म्हणलेत मॅडम. इथले निम्मे आले तर आहे काय तर ब्लॅक 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 चेअरमनला बरोबर. गोळ्या घाली की म्हणून डायरेक्ट आता की करत असलं. महाराष्ट्रात अघोषित हुकुमशाही. कोणी आंदोलन करायचं नाही, कोणी जमा व्हायचं नाही, कोणी एकत्र यायचं नाही. आणि महाराष्ट्र बघतोय आम्ही तुमच्यासाठी लढतो. तुमच्यासाठी लढत असताना काय त्रास असतो हे तुम्ही बघितलं. किती लोक लाईव्ह? 11 एवढ्या सकाळी 13 पर्यंत गेलं. हॅलो, हा साहेब.
नाही, घेऊनच जायचं. चला ते साहेब फोन घ्या. हॅलो, त्यांचा दुसरा फोन चालू आहे. बंडू सरांना फोन करा. बंडू कशा हे काय म्हणतात ना, मला माझा गुन्हा असल्यानंतर काल सोडलंच नसतं ना, पण गुन्हाच नाहीये काहीतरी या पद्धतीमध्ये घरी बरं माझ्या घरी 15 पोलीस येणं हे पद्धती चुकीच्या आहेत. चालेल सर, किती वेट करावा? ठीक आहे सर. मला बोलत होता. और हालतात लोट वगैरे बोललो ना. मान मोडली, मान दुखत आहे, अंग दुखत आहे, कंबर दुखत आहे, हे काहीच नाही सांगितलं मी अजून बी. शांत आहे मी. जाऊ दे बाबा, ठीक आहे. काय नाही प्रिव्हेंटिव्ह. काय प्रिव्हेंटिव्ह करता तुम्ही? बघू द्या. बंडू कशा सरांना फोन करा. असं काही रूल आहे का? आणि ते कशासाठी आहे? सकाळी सकाळी कुठं प्रिव्हेंटिव्ह करायला निघाल? ठीक आहे ना, ऑफिशियल टाइम फी मस्त. हॅलो, रामकृष्ण हरी सर. झोपेत आहेत? काही नाही, पोलिस घरी आलेली आहेत. काल ते आंदोलन केलं ना, मग काल त्यांनी काय म्हणतात ना, डिटेन केलं होतं. त्यानंतर घरच्यांच्या ताब्यात दिलं लिहून घेऊन. मग आता काहीच संबंध नाहीये, कोणता दोषही नाही, काही विषयही नाही. तरी पण काय म्हणतात ना, आमच्या आंबे पोलीस स्टेशनचे 15-20 पोलिस घरी आलेत, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह करायचंय काय. पण ते नोटीसच नाही दिली, तोंडी सांगताय फक्त. नोटीस द्यावी लागेल ना. विदाऊट नोटीस कसं? आवश्यकता नाही नोटीस. ते म्हणतायत आवश्यकता नाही. कोण आहे? बॉम्बे हायकोर्टचे वकील आहेत. हॅलो, बोल. हा, नोटीस द्यावी लागेल ना आधी. नोटीस द्यावी लागते. फोन स्पीकर वरती आहे. साहेब म्हणताय नोटीस द्यावी नाही लागत. हॅलो, बोला ना साहेब. नमस्कार. तुम्हाला काही जरी करायचं असेल तर तुम्हाला नोटीस द्यावीच लागेल ना. साहेब, आपल्याला प्रिव्हेंटिव्ह करायची, तर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये ना BNSS 170 नुसार आहे ना. आता आपण काल त्यांना डिटेन वगैरे केलं आणि आपण त्यांना सोडलं बी, मुक्त बी केलं. परंतु जे त्याच्या घटनेचे जे व्हिडिओ पोस्ट वगैरे तर त्या चालूच आहेत. आणि त्याच्यामुळं म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे ना, त्याच्यामुळं आपल्याला ती गोष्ट करणं कायदेशीर, कायद्याच्या चौकटीत बसून करणं आवश्यक आहे. तुम्हाला काय करणार? प्रिव्हेंटिव्ह, बाकी काय नाही. नोटीस द्यावं लागेल ना तुम्हाला. तर BNSS 170 नुसार आहे ना, 170 नुसार आपण त्यांना प्रिव्हेंटिव्ह करणार आहे. हे ते प्रिव्हेंटिव्हचा कायदा सांगताय, पण ते करायच्या आधी नोटीस द्यावी लागते. हेच ते सांगत नाहीये. तर त्यांनाच माहित नाहीये काय, वर्ण आदेश आलेला SP कडून. SP ला बी माहित नाही काय करायचंय ते, आणि ह्यांना काही सांगता येत नाही. 170 काय प्रिव्हेंटिव्हचे कलम सांगतायत ते.
नोटीस तर इश्यू करावं लागेल नाही कशा संदर्भात करत आहेत ते. रिझन तर द्यावं लागेल की बरं प्रिव्हेंटिव्ह कधी करतात जेव्हा काय म्हणतात एखाद्या व्यक्तीने 5-7 10-12 ठिकाणी गुन्हे दाखल केले तर त्यावेळेस प्रिव्हेंटिव्ह रिझन नसतानाच करायला निघाले ते. मजाक लावलाय कायद्याचा या लोकांनी मजाक. काय बोलणार ठरवून चाललंय ठरवून. येस साहेब येस प्लीज. भारतीय न्याय संहितेचे कलम 170 हे निवडणुकीच्या संदर्भातील लाचखोरीच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. BNS 170 साहेबांनी सांगितलं ना BNS. BNSS वाचून बघा. दखलपात्र गुन्हा होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी अटक आहे. अटक याच्यासाठी मॅजिस्ट्रेटचा आदेश करू शकत नाही. बरं मला कोणता गुन्हा घडवायचा आहे का? डोक्यातच नाही माझ्या डोक्यातच नाही. काय गुन्हा घडणार आहे? गुन्हा कोणत्या प्रकारचा घडणार? आणखी डोके आणखी आपण नाही वाचलं ना. अटक करायला आलेला तुम्ही. नाही अटक नाही. हा काय फक्त गुन्हाच नाही आणखी नाही ना. वॉरंट नाही नोटीस म्हणत आहे आम्ही. व्हेजिटेबल आणून लाव ना. उदय कुठे? तिकडे करतात तिकडे गेलेत.